असं वाटत आहे. चला आता आम्ही असं लावून घेतो. तुम्हाला लावायचं काय सर? अरे दमने का लावो काय जरा टेन्शन वाटतंय. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय होप सो तुम्ही ओंकारेश्वरचा ब्लॉग एन्जॉय केलाच असेल. आता आम्ही ओंकारेश्वरून उज्जैनला आलेलो आहे. आता उज्जैनमध्ये एंटर झालो आहे आम्ही. उज्जैनमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही एका रात्रीसाठी रूम केली आणि फ्रेश वगैरे होऊन महाकालच्या दर्शनासाठी निघालो. देन आम्ही पोहोचलोय महाकाल लोक बघण्यासाठी. महाकाल लोक हा मध्य प्रदेशातील उज्जैन येथे स्थित प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराच्या परिसराचा विस्तारीय भाग आहे. भगवान शिवाला समर्पित असलेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन 11 ऑक्टोबर 2022 रोजी करण्यात आले. महाकाल लोक हा धार्मिकता, संस्कृती आणि कलात्मकतेचा अनोखा संगम आहे. महाकाल लोक कॉरिडॉर जवळपास 920 मीटर लांब आहे, जो महाकालेश्वर मंदिराला भव्यता प्रदान करतो. येथे 108 भव्य शैलीतील स्तंभ आहेत. प्रत्येक स्तंभावर भगवान शिवाच्या विविध तांडव नृत्य कोरलेली आहेत. येथे 192 शिल्पे आणि 53 भिंती चित्राद्वारे शिवपुराणातील कथा उलगडलेल्या आहेत. यामध्ये सृष्टी निर्मिती, गणेशाचा जन्म, सतीचा त्याग, दक्ष यज्ञ यांसारख्या कथा चित्रित केलेल्या आहेत. महाकाल लोक हा प्रकल्प भक्तांना सुलभ दर्शन तसेच आध्यात्मिक अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. देन आम्ही कॉरिडॉरचे दृश्य बघता बघता महाकालेश्वर मंदिराकडे प्रस्थान केले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. जसं की पहिलं ओंकारेश्वरचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय केलाच असेल. आम्ही आता ओंकारेश्वरवरून उज्जैनला आलेलो आहे. आता आम्ही उज्जैनला महाकालचं तर जादा तर बघितलेलं नाही महाकाल भवनमध्ये. आता अगोदर आम्ही दर्शन घेणार आहे. आरतीची जास्त घाई झालेली आहे. पुण्यामध्ये आरती नावाची कोणतीही मुलगी नाही, त्यामुळे आरतीची कुठली घाई नाही झाली मला. देन आम्ही देवासाठी फुलहार घेऊन मंदिरामध्ये एंटर झालो. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहेत. हे मंदिर मध्य प्रदेशातील उज्जैन येथे स्थित आहे. महाकालेश्वर मंदिराला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. तर मित्रांनो, आमच्या महाकालेश्वरजीचे दर्शन झालेले आहेत आणि दर्शन झाल्यानंतर मनाला एक वेगळी शांतता मिळते. महाकालेश्वर हे स्वयंभू ज्योतिर्लिंग मानले जाते, म्हणजेच ते स्वतः प्रकट झालेले आहेत. येथे भस्म आरती अत्यंत प्रसिद्ध आहे, जी रोज पहाटे केली जाते. महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी वर्षभर लाखो भक्त येतात. विशेषतः श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. देन महाकालेश्वरच्या दर्शनानंतर आम्ही अनादिकल्पेश्वर, नीलकंठेश्वर आणि अन्य मंदिराचे दर्शन घेऊन परत कॉरिडॉरचा नाईट व्ह्यू बघण्यासाठी निघालो. उज्जैनच्या कॉरिडॉरचा व्ह्यू खरंच मनाला भावणारा असा होता आणि रात्रीचा व्ह्यू तर खरंच खूपच भारी होता. फायनली मित्रांनो, आमचं उज्जैन महाकालेश्वरचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही महाकाल लोक भ्रमण करत होतो. आता अतिशय सुंदर असं दृश्य महाकाल भवनमध्ये आहे. तर तुम्ही सुद्धा इथे आलात तर महाकाल भवनला नक्की व्हिजिट करा. जय श्री महाकाल. जसं केलेलं आहे आपण पूर्ण
झालेला आहे आणि आपण परत प्रस्थान करत आहे की जिकडे ज्या देवाला दारू चढवली जाते त्याचं नाव आहे जय श्री काल भैरव महाराज. तिथे आपण आता थोडाच वेळ जाणार आहे. आपण सर्वजण बघू शकता किती सुंदर असा कॉरिडॉर इथं बनवलेला आहे. आम्ही कॉरिडॉर फिरल्यानंतर निघालो कालभैरवजीच्या दर्शनासाठी. पण एक आहे भाई, तशी तुम्ही मोबाईल मध्ये ती बघणार जेवढी माझ्या जेवढी लाईव्ह डोळ्याने पाहण्यात येते. चला आता आम्ही आता असं लावून घेतो. तुम्हाला लावायचं काय सर? अरे डब्बाने का लावू? काय जरा टेन्शन वाटतंय. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलोय श्री कालभैरव मंदिरामध्ये. आता महाकालेश्वरजीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही कालभैरवजीच्या मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे. आणि मान्यता अशी आहे की कालभैरवजी महाकालेश्वरजीचे सेनापती आहे. काय कोणती इच्छा असली कालभैरवजीला पहिली जर सांगितली तर ते महाकालेश्वरजीपर्यंत जाते आणि ती इच्छा आपली पूर्ण होते. असं की आपण बघू शकता उद्या श्रद्धाळू लोकांनी भरपूर असे धागे बांधलेले आहेत. एवढे बांधले समोर अरे काय श्री कालभैरव मंदिरात थोड्याच वेळात आपलं दर्शन होणार. चला 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 पटपट काय का रात को इतनी गर्दी नहीं रहती क्या? हमारे भाई की हिंदी देख के सब कुछ हो रहा है क्योंकि हिंदी में दरंगे पाटिल दिख रहे हैं उनके. आणि आम्ही पोहोचलो श्री कालभैरव मंदिरामध्ये. आणि आम्ही पोहोचल्यानंतर आरतीची सुरुवातच झालेली होती. ले जाए कालभैरव का तोटा ले जाए 100 रुपये 100 रुपये. तर मित्रांनो, 9:30 वाजलेले आणि आता आम्ही उज्जैनच्या गल्ल्यांमधून आता मंदिरामध्ये चाललेलो आहे महाकालेश्वरच्या. तसं आम्ही रात्री उज्जैन महाकालेश्वरच्या दर्शनाला येऊन गेलो होतो. पण आज परत एकदा आम्ही मुक्काम केल्यामुळे सकाळी दर्शनाला यावं असं वाटल्यामुळे परत एकदा आलो. आणि महाकाल भवनातूनच एंटर होतो, तर महाकालेश्वर भवनाचं सुद्धा आम्ही परत एकदा दर्शन घेतलेलं आहे. आमचा थोडासा नाराज आहे. हा थोडासा आमचा जिगरी मित्र आहे. थोडासा ब्लॉग मध्ये आला नाही की नाराज होऊन जातो बात पे. हे आमचा वैभव आहे, ज्याला कॅमेरा नीट पकडतो. वैभवला कॅमेरा तर पकडता नाही येत, पण ब्लॉगचा खूप शॉक आहे वैभव. अभिजित, इथला व्ह्यू कसा वाटतोय तुला? इथला व्ह्यू कसा वाटतोय? एकदम स्वर्गासारखा. आता साक्षात स्वर्गभूमीवरती मी माझे पाय ठेवले, त्याच्यामुळे चप्पल काढतो. वाटतंय महाकोल मध्ये आलेलं. सुंदर असा नजारा आहे. थांबलेलो आहे. खूपच छान असं वाटत आहे. आवाज येतो एवढं काय वाटतंय महाकोल लोक मध्ये आल्यानंतर? इथं आता बाजूला तळ आहे आमच्या. शिप्रा नदीचं पाणी अडवलेलं आहे थोडस, परंतु भारी वाटतंय खूप एकदम. आणि विशेष म्हणजे आम्ही आता सध्या उज्जैन मध्ये महाकालेश्वर दर्शनाला चाललोय. आता इथं बघायला गेलो तर आम्ही सध्या महालोक मध्ये मागे पूर्ण साधू गुरुजी आहेत, स्वर्गामध्ये आल्यासारखं वाटतंय. आणि त्यातल्यात हे गुरुजी आहेत जे आता दर्शन याला बसलेत, कशाला पूजेला बसलेत, तपश्चर्याला बसलेत ते. आणि सकाळ झाल्यामुळे नाश्ता करणार होतो आम्ही. आता खूप भूक लागलेली आहे सगळ्यांना. देन आम्ही दर्शन घेण्यासाठी परत लाईन मध्ये लागलो. आणि फायनली आमच्या सर्वांचे पुन्हा एकदा महाकालेश्वरजीचे दर्शन झाले. मित्रांनो, कोणालाही भस्म आरती करायची असेल तर भस्म आरतीची काय प्रोसेस आहे ती इथे दिलेली आहे. तुम्ही ही प्रोसेस वाचून भस्म आरतीला येऊ शकता. मित्रांनो, उज्जैन बाजारात विविध प्रकारच्या वस्तू मिळतात. तांबे, चांदी आणि सोन्याचे धागे, व्रतासाठी लागणारी पूजा सामग्री. इथे तुम्हाला आदिवासी कला आणि हस्तकला देखील मिळू शकते, जसे की लाकडी आणि धातूंच्या वस्त्रांपासून बनलेली कलाकृती, किल्ला, लाकडी खेळणी आणि हस्तनिर्मिती कपडे. तर आमची सगळी शॉपिंग वगैरे झाली आहे मार्केटमधनं.
आणि आता आम्ही इंदोरसाठी निघणार आहे सगळे. इंदोरमध्ये मुलांची खूप कचोरी चाट वगैरे फेमस आहे अशी त्यांची म्हणणं आहे की आम्ही आता इंदोरमध्ये थोडंसं फिरणार आहे. तर आम्ही आम्ही पोहोचलो इंदोरला. खाद्यपदार्थांसाठी स्वर्ग म्हणून ओळखले जाणारे इंदोर हे चाट आणि रम्य स्ट्रीट फूडसाठी एक खजिना आहे. भारताचे स्ट्रीट फूड कॅपिटल म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण चवींचे मिश्रण देते. इंदोरमधनं आम्ही छत्रपती संभाजीनगरसाठी निघालो. मित्रांनो, ब्लॉगचा इथेच आम्ही शेवट करतोय. ब्लॉग आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.